आपला धर्म आपली जात ही आपल्या घरापुरतं मर्यादित असतं। जर समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक विषमता असेल तर असा समाज हा सुदृढ असू शकत नाही। समाजामध्ये प्रामाणिकपणा हा खूप महत्त्वाचा असतो। इंग्लंडसारख्या चिमुकल्या राष्ट्राने जगावर राज्य केलं तरी आमचा देश अजून विकसित झालेला नाही। सुदृढ समाज निर्माण करणं आपल्यापुढे आव्हान आहे। जय हिंद लोक चळवळ ही खऱ्या अर्थाने सुदृढ समाज निर्मितीचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून निर्माण केलेली चळवळ आहे। समाजातल्या विविध घटकांना एकत्रित घेऊन असा सुदृढ समाज निर्माण करण्याचे प्रयत्न करणं हे जय हिंदचं उद्दिष्ट आहे। सुदृढ समाज हा कुठल्याही राष्ट्राचा पाय असतो। सुदृढ समाज हा जर आपण घडवू शकलो नाही तर ते राष्ट्र कमकुवत होत असते। सुदृढ समाज म्हणजे चांगला समाज हा लोकशाहीवादी असतो, मानवतावादी असतो, धर्मनिरपेक्ष असतो, समतावादी असतो आणि म्हणून असा समाज निर्माण करणं हे खऱ्या अर्थाने प्रत्येक राष्ट्राचं स्वप्न असतं। सुदृढ समाजाचे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा समाज एकसंघ असला पाहिजे। समाजामध्ये जर फूट असेल, समाज दुभंगलेला असेल तर असा समाज हा खऱ्या अर्थाने बलवान राष्ट्र घडू शकत नाही। भारताच्या इतिहासामध्ये आपण जर पाहिलं तर 1000 वर्षामध्ये 800 वर्ष आपण परकीयांच्या गुलामगिरीमध्ये होतो। याची जर कारण मीमांसा केली त्याचं कारण एकमेव होतं, ते म्हणजे हा समाज एकसंघ नव्हता, जाती धर्म यामध्ये विभागला गेलेला होता आणि त्यामुळे अनेक परकीय आक्रमणं झाली। कुठल्याही आक्रमणाचं आपण तोंड देऊ शकलो नाही। आज देखील काही प्रवृत्ती या समाजाला जाती धर्माच्या नावावर दुभंगण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणून एकसंघ समाज हा सुदृढ समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो। दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात, विविध भाषा बोलणारे लोक राहतात। एक विविधता ही आपल्या देशाचं खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य आहे आणि म्हणून या सर्वांमध्ये एक सुसंवाद असणं, परस्पर सुसंवाद असणं, विश्वास असणं हे खूप महत्त्वाचं असतं। मतभेद निर्माण होऊ शकतात परंतु आपण हे मतभेद चर्चेद्वारे आणि सामंजस्याने सोडवले पाहिजेत। तर असा समाज निश्चितपणे हे एक सुदृढ समाज निर्माण करू शकतो। असा सुदृढ समाज निर्माण करणं हे जय हिंदचं उद्दिष्ट आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी सातत्याने युवक कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करून त्यांच्या माध्यमातून एक नैतिक मूल्याधिष्ठित अशा प्रकारचा सुदृढ समाज निर्माण करणं आपल्यापुढे आव्हान आहे। हे सर्व करत असताना काही राष्ट्रीय मूल्ये आणि काही सामाजिक मूल्ये हा समाज सुदृढ करण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे समता। जर समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक विषमता असेल तर असा समाज हा सुदृढ असू शकत नाही। काहींना पंचतारांकित सुविधा तर इतरांना मात्र पुरेसं त्या ठिकाणी अन्नसुद्धा मिळत नाही। तर अशा पद्धतीची कमालीची विषमता दिवसेंदिवस वाढत चालली। त्यामुळे आर्थिक समता ही खूप महत्त्वाची असते। त्याचबरोबर सुदृढ समाजासाठी चांगली शिक्षण व्यवस्था ही खूप अत्यंत महत्त्वाची आहे। तेव्हा समाजामध्ये एक चांगली शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून सामान्य माणसांना, गरीब लोकांना त्या ठिकाणी सक्षम आपण करू शकतो। त्याचबरोबर चांगले सर्वांना आरोग्य सुविधासुद्धा तिथे उपलब्ध झाल्या पाहिजेत, हे अत्यंत महत्त्वाचं आहे। सुदृढ समाज निर्माण करण्यासाठी आपल्याला एक जागतिक दर्जाची शिक्षण व्यवस्था, त्याचप्रमाणे सर्वांसाठी सहजपणाने उपलब्ध होणारी, सुलभपणाने उपलब्ध होणारी आरोग्य व्यवस्था हे अत्यंत महत्त्वाचं आहे। सुदृढ समाजासाठी आपल्याला काही राष्ट्रीय मूल्यांची जपवणूक करावी लागेल। त्यामध्ये राष्ट्रीय मूल्य जपवणूक करत असताना राष्ट्र म्हणजे काय हे आधी समजावून घेतलं पाहिजे। राष्ट्र म्हणजे केवळ भौगोलिक सीमा नव्हेत, राष्ट्र म्हणजे केवळ नद्या पर्वते नव्हेत, राष्ट्र म्हणजे त्यामध्ये राहणारे नागरिक हे खऱ्या अर्थाने राष्ट्र बनते। आणि म्हणून आपल्या देशातील नागरिकांवर आपण सर्वांवर एकसारखं प्रेम करणं ही खऱ्या अर्थाने राष्ट्रप्रेम आहे। त्या सर्वांच्या उन्नतीसाठी झटणं, त्यांना मदत करणं, सहकार्य करणं हे खऱ्या अर्थाने राष्ट्रप्रेम आहे। राष्ट्रहिताचा सर्वोच्च विचार करणं हे खऱ्या अर्थाने राष्ट्रप्रेम आहे। आणि म्हणून मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटी देखील भारतीय आहे ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे आपला धर्म आपली जात ही आपल्या घरापुरतं मर्यादित असतं। जेव्हा आपण समाजात येतो तेव्हा आपण केवळ भारतीय म्हणूनच एकत्रित आलेलो असतो आणि म्हणून आपल्याला या राष्ट्रीय मूल्यांची जपवणूक करणं, ते वृद्धिंगत करणं हे सुदृढ समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असतं। याचबरोबर काही सामाजिक मूल्यसुद्धा खूप महत्त्वाचे असते। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे बांधिलकी, आपल्या राष्ट्राशी बांधिलकी, आपल्या राष्ट्रबांधवांशी बांधिलकी, त्याचप्रमाणे समाजातल्या विशेषतः दुर्बल घटकांच्या
प्रश्नांशी बांधिलकी आपण त्या ठिकाणी जो समाज मानतो तो खऱ्या अर्थाने सुदृढ समाज या ठिकाणी असतो। समाजामध्ये प्रामाणिकपणा हा खूप महत्त्वाचा असतो। आपण कुठलेही काम करत असू, आपण सरकारी नोकरी करत असू, आपण खाजगी नोकरी करत असू, आपण व्यवसाय करत असू किंवा अन्य काही करत असू, आपल्यामध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे। भ्रष्टाचार, भ्रष्ट विचार या दोन्हीचाही आपण त्या ठिकाणी प्राणपणाने विरोध केला पाहिजे। त्याला कधीही समर्थन आपण देता कामा नये। ज्यावेळेस आपण प्रगत राष्ट्रांकडे बघतो, कारण आजही आमचा भारत हा विकसित, जरी आम्ही चंद्रावर यान पाठवलं असलं तरी आमचा देश अजून विकसित झालेला नाही आहे। गरिबी असेल, आजारांचं प्रमाण असेल, या अनेक गोष्टींमध्ये आम्ही जगाच्या पातळीवर खूप पाठीमागे आहोत। आणि म्हणून आपल्याला जर प्रगत राष्ट्रांबरोबर जायचं असेल तर आपल्याला प्रगत राष्ट्र ही प्रगत कशी झाली याचा विचार करावा लागेल। प्रगत राष्ट्रामध्ये अनेक सामाजिक चळवळी निर्माण झाल्या, त्याच्या माध्यमातून नागरिकांच्या मनावर राष्ट्रप्रेम बिंबवण्यात आलं। त्याचबरोबर प्रगत राष्ट्रांमध्ये जी सामाजिक मूल्य आहे, ज्यामध्ये सार्वजनिक शिस्त असेल, या गोष्टींनासुद्धा अनन्यसाधारण महत्त्व दिलं आहे। आणि म्हणून अनेक सामाजिक चळवळीतून हे राष्ट्र प्रगत दिशेने गेले आहेत। त्याचबरोबर त्यांनी शिक्षण आणि संशोधन यांनासुद्धा खूप महत्त्व दिलं आहे। इंग्लंडसारख्या चिमुकल्या राष्ट्राने जगावर राज्य केलं, कारण त्यांनी शिक्षण आणि संशोधनाला सर्वाधिक महत्त्व त्या ठिकाणी दिलं आहे। आणि म्हणून असं आपल्याला देखील जर एक प्रगत राष्ट्र घडवायचं असेल तर आपल्याला अधिक एक अत्यंत सक्षम असा सुदृढ समाज घडवावा लागेल। आणि जय हिंद लोक चळवळीचा उद्दिष्टच मुळात एक सुदृढ समाज घडवण्याचा आहे की जेणेकरून आपल्याला देखील एक प्रगत राष्ट्राचं स्वप्न पूर्ण करता येईल।